शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी अमोल डाकणे, शिवशक्ती ॲग्रो एजन्सी मार्फत आज कोकणगाव तर प्रगतशील शेतकरी आहेत तर पारधी साहेब. तर आज आधी परिचय करून घेऊ साहेबांचा. माझे नाव हौशीराम पुंजारी पारधी, राहणार शिवापूर, पोस्ट कोकणगाव, तालुका संगमेश्वर, जिल्हा अहमदनगर. सध्या मी कांद्याची पीक घेत आहे. कांदा सध्या आता 2-2.25 महिन्यात झालेला आहे. तर केपीजेचे मटेरियल घेऊन त्यातमध्ये मी रासायनिकच्या 2 बॅगा वापरल्या होत्या, 14-35-14. तर ते मटेरियल टाकल्यानंतर त्यामध्ये मला असं दिसून आलं का कांद्याच्या पातीची संख्या आणि साईज आणि हिरवेगारपणा, शेंडा सुद्धा करपेल नाही असं. तर ते मटेरियल वापरल्यानंतर असं दिसून आलं. त्याच्यानंतर मी 2-3 स्प्रे घेतले, तणनाशक मारल्यानंतर 2-3 स्प्रे काढले. आणि आता पावसाचं वातावरण असल्यामुळं अजून एक स्प्रे घ्यायचा आहे. तो स्प्रे घेतला म्हणजे कांदे जवळजवळ काढण्यासाठी तयार होणार आहे. आता तुम्ही बघू शकता तिकडं कांद्याची पात बघा, संख्या बघा, पातीची, कांद्याची साईज पण बघा, कांद्याची साईज पण बघा. 2.25 महिन्याचा कांदा आहे. तर याच्यामध्ये जे आपण केपीजेस इंडस्ट्री इंडिया प्रायव्हेट लिमिटेड जे प्रोडक्ट दिलं, जे बेसर डोस दिला, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या बॅगा वापरल्या तुम्ही? केपीजेच्या मटेरियल मध्ये डोसमध्ये शक्ती गोल्ड, भूमी पॉवर, सम्राट, पीडीएम आणि निंबोळी पेंट आणि 2 बॅगा 14-35-14 रासायनिक खत याला जोड दिला. बरं. त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित वाढ होऊन आणि साईज झाली. म्हणजे आज पावसाचं वातावरण असून कंटिन्यू मे महिन्यापासून पाऊस चालूच आहे. त्याच्यामध्ये आज प्लॉट पण बघू शकताय. आज 2-2.25 महिन्याचा हा प्लॉट झालेला आहे. त्याच्यामध्ये जे कांदा आहे बनतो आपण, त्याला जारवा पण चांगले आहेत, कांद्याला साईज पण आहे, कलर पण झालेला आहे चांगला. तर याच्यामध्ये बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगताय? काय शेतकऱ्यांना एकच सांगणे, हे जे केपीजेस मटेरियल आहे ते मटेरियल आपण सर्वांनी वापरावं आणि उत्पन्न वाढवावं अशी विनंती. खताची क्वालिटी कशी वाटते तुम्हाला? खताची क्वालिटी एकच नंबर आहे. म्हणजे मी पहिल्यांदाच खत वापरले. माझा विश्वास नव्हता, मी रासायनिक खतांवर जास्त जोर द्यायचो. तर हे तुम्हाला कोणी सांगितलं वापरायसाठी? हे पवार साहेब मित्रांनी एका सांगितलं निंबोळीच्या. तर पवार साहेब व्हिजिटला आले माझ्याकडे. ते आल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी बुक केलं मटेरियल. 4थ्या दिवशी मटेरियल आलं. त्याच्यानंतर पाऊस चालू होता. पाऊस चालू झाल्यानंतर मी त्याच्यावर लगेच फेकून दिलं ते मटेरियल. त्याच्यानंतर 15 दिवसांनी मला रिझल्ट आला. तर आपले जे शुभम पवार आहेत, तर हे तुमच्याकडे किती दिवसाला व्हिजिटला येतात? फोन केला का लगेच व्हिजिटला येतात. 8-10 दिवसांनी मी फोन करतो, 15 दिवसांनी असं ते बरोबर चक्कर मारतात लगेच. तर रिझल्ट तुम्हाला समाधानकारक? हो, समाधानकारक. म्हणजे पहिल्यांदाच उत्पन्न या मापात साईज होऊ राहिली कांद्याची. लाल कांद्याची अशी माझी पहिल्यांदाच साईज होऊ राहिली. बरं. किती क्षेत्राला वापरताय डाळिंबाला? 2.25 एकर कांदा आणि 2 एकर डाळिंबासाठी डोस घेतलेला आहे. बरं. मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद.